श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्य कथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती शांती। रोजच्या प्रमाणे आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याचा पुढचा भाग पाहणार आहोत। तप कशाला म्हणायचं? आपण तप करतो हा माणूस, तप म्हणजे काय? नेमकं ब्रह्मचर्य पाळणे, मौन पाळणे, निराहार राहणे, काही न खाणे, अहिंसा पाळणे, हिंसा न करणे, सर्वविध शांतीला प्राप्त तप असे म्हणतात। निराहार राहणे हा याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे। अहिंसा तत्व पाळणे हा तपाचा महत्त्वाचा मुद्दा आहे। तो तुम्ही पाळला तर तुमचं तप। आता तुम्ही देवापुढे येऊन बसताय, तुम्ही कुठे तप? आम्ही शंकराचं तप करतो म्हणे, कानाला मोबाईल लावून बडबड करताय, पाणी घालताना असं पाणी घाल, तसं पाणी घाल, इकडे बोलली ती बाई अशी बोलली तर बाबा असा बोलला, हे जर चालतं, हे तप होत नाही। हिंसा होती, हिंसा, मानसिक हिंसा होती, तप होत नाही। तप तप म्हणजे ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे आणि निराहार राहिलं पाहिजे। आता आपण सोमरस पिऊन राहून सांगतो, याच्या पुढचं सांगितलं निराहार राहायचं, पूजा तप करतो, म्हणजे आपण निराहार राहिल्यानंतर आपली स्थिती ब्रह्मस्थिती होते। ब्रह्म जे आहे त्याचा नाश होत नाही, जन्माला येत नाही, त्या अवस्थेत आपण जाऊन राहणे हे खरोखर मुख्य तप आहे। बाकीचे तप नाहीत। डोळे झाकून बसले तप होत नाही, आणि शरीर शुद्ध झाल्याशिवाय तप करता येत नाही। आणि तप करायचं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे। देवाची आज्ञा पाळली पाहिजे, ते सूचना देत राहतात 5-5 मिनिटांनी, त्याप्रमाणे आपण पाळलं वागलं पाहिजे, तो आपला तप किंवा शिवाची परिस्थिती प्राप्त होते। जो पुरुष सदा आपल्या हित तथा अहित सर्व प्राण्यात हित आहेत ध्यान पाहतो, त्याला जाणतो,
त्याला दया म्हणतात. पूर्णतः दया, भूत दया. क्रमाने न्यासपूर्वक अर्जित अभिष्टतम द्रव्य गुणाला ही दिले जाते जाणणे पाहिजे. दान देणारा द्वारा प्रदत्त दानाचा हेच लक्षण आहे. हे दान सुद्धा कनिष्ठ, मध्यमचा श्रेष्ठ आहे. 3 प्रकारचे होत आहे. करुणापूर्वक सभी प्राणियों के निमित्त धन का विभाग करना मध्यम दान आहे. श्रुत्यो तथा स्मृत्योत विहित वर्णासंबंधी तथा शिष्टाचाराच्या अनुकूल जो धर्म आहे व साधू धर्म म्हटला जातो. श्रुती आणि स्मृती असे 2 ग्रंथ आहेत. म्हणजे वेद, पुराण याच्यामध्ये जे वर्णाश्रम सांगितले आहेत त्याप्रमाणे शिष्टाचार पाळून वागण्याला धर्म, साधू धर्म म्हटलेला आहे. साधू धर्म म्हणजे साधूचा धर्म काय तो सांगितलेला आहे. मायायुक्त कर्मफलाचे त्याग करणारा शिवात्मा म्हणतात. मायायुक्त कर्मफळाचा त्याग जो करतो त्याला शिवात्मा म्हणतात. तथा सरी आसक्तीचा निवृत्त प्राणी युक्त योगा कहा जाता है. निवृत्त प्राणी होतो तो योगी. अनासक्त पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूचे भयाने भीती होऊन विषय भोगांचा नश्वरतापर विचार करतो. सभी बाजूने प्रलोभन देतो. जाने पर तो भी आलुब्ध बना रहता है. वह संयमी कहा जाता. संयम म्हटले जातं. संयमी म्हणजे आपण इंद्रिय जिंकायला संयम म्हणायचं. आपल्यासाठी अथवा दुसऱ्यासाठी ज्या व्यक्तीला इंद्रिया मिथ्या प्रवृत्ति होती वह शम के लक्षण वाला कहा जाता है. इंद्रिया म्हणजे गुणधर्म आहेत ते निर्माण होऊन द्यायचे नाहीत. त्याला शम लक्षणाला म्हणतात. जो अनिष्ट अर्थात प्रतिकूल विषय पर उद्विग्न नाही होत नाही, त्या अनुकूल विषयांची प्राप्ती पर हर्षित नहीं होता, वो प्रीति संताप तथा विषाद से रहित हो जाता है. त्याची यह विनिवृत्ती हो निरुविरक्तता विराग कहा जाता है. वैराग्य कुठली आसक्ती नाही. कोणी जगू मरू काय हो, आपलं आपलं ईश्वर चिंतन आणि वृत्तीत राहणे. कुठलीही उर्मी आपल्या डोक्यात उमटून न देणे. कोण पाप आहे, कोण पुण्य करते, कोण काय करते याचा विचारच करायचा नाही. त्याला वैराग्य म्हणते. तो आपल्या विषयात आपली सगळी इंद्रिय जी आहे, डोळा कान नाक हे सगळे ब्रह्मस्थितीत आणणे हे खरं वैराग्य आहे. निषिद्ध कर्मसहित वेद कर्मा दोष गुण बुद्धीला न्यास त्याग ही संन्यास आहे. बुद्धीला त्या गुण आणि दोष स्पर्श करीत नाही त्याचा जो त्याग होतो तो संन्यास. इष्ट और अनिष्ट कर्मांचा भलीभांती छोडणं ही न्यास आहे. न्यास म्हणजे त्याग करणे, सोडून देणे. इष्ट आणि अनिष्ट हे दोन्ही गोष्टी आपल्याकडे नाही पाहिजेत. अव्यक्त अर्थात प्रकृतीपासून होऊन पाहून परमाणूपर्यंत हा जड जगताचा सभी पदार्थात ईश्वराला पृथक जाणतो ही वास्तविक ज्ञान आहे.
सर्व ठिकाणी परमेश्वर आहे हे पाहणे हे खरं वास्तविक ज्ञान आहे. हे श्रेष्ठ जुजो ब्राह्मण हो, या प्रकारे ज्ञान तथा भक्ती में श्रद्धा संपन्न पुरुष के जवळ भगवान शंकर अवश्य उत्पन्न म्हणजे प्रसन्न होते, याच्यात काही संशय नाही. आणि वास्तवात यही सत्य धर्म आहे. परम गुह्य रहस्य काय आहे आता मी आप लोकांना हे सांगतो. सर्वव्यापी परमेश्वर शिवात भक्ती राखली पाहिजे. त्या भक्तीपासून युक्त प्राणी निसंदेह मुक्ती प्राप्त करू शकतो. पात्रता न होऊन सुद्धा जो परम भक्तीने युक्त प्राणीच्या विविध अज्ञान रूप अंधकाराला दूर करून महेश्वर शिव त्याच्यावर प्रसन्न होतो, इसमें कोई संदेह नाही. आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. तुम्ही कुठल्या जातीचे आहे, कुठल्या धर्माचे. इथं शंकर भगवानाने सांगितलंय की जो एक निष्ठ शिवाशी आहे, शिवाय सोमरस पितोय, फळ खाऊन राहतोय, उपवास करतोय, नियमित भक्ती करतोय, त्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न होतात. तो कुठल्या जातीचा जरी असला तरी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिक्षुद्र जरी असला तरी भगवान त्याच्यावर प्रसन्न होतो. वेदामध्ये हाच नियम सांगितला आहे. पवमान ऋषी पवमान हा पांजन्य हा पुरोहिता तवीमहे महागयम. परमेश्वर प्रसन्न होण्यासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अतिक्षुद्र यांना भगवान तर परमेश्वर प्रसन्न होतो, परंतु त्यांचे आचरण सर्वापेक्षा श्रेष्ठ पाहिजे. म्हणजे एकतर फळं खाऊन, सोमरस पिऊन किंवा निराळ राहून भगवान शंकराची भक्ती करायची. आणि त्यामुळं त्याला मुक्ती, प्राप्ती, ऐश्वर्य सगळं प्राप्त होऊन मुक्ती मिळते. कुठल्या जाती धर्माचा असला तरी त्याला भगवंताने दूर ढोकलेलं नाही, ढकलून दिलेलं नाही, त्याला जवळ केलेलं आहे. पण त्याचं आचरण शुद्ध पाहिजे. ज्ञान, अध्यापन, होम, ध्यान, यज्ञ, तप, वेद, दान, अध्ययन हे सर्व शिवाची भक्ती प्राप्त करण्याचे साधन आहे. याच्यात काय लेसमावी संदेह नाही. शंकर भगवानाची भक्ती करण्याकरता कोणकोणते मार्ग आहेत? ज्ञान पाहिजे, अध्यापन पाहिजे, होम केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, नंतर यज्ञ केला पाहिजे, तप केलं पाहिजे, वेदाचं ज्ञान पाहिजे, दान धर्म केला पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आता या ठिकाणी होम आणि यज्ञ अशा दोन शब्द आलेले आहेत. म्हणजे भानगड काय आहे? यज्ञ कोणाचं म्हणायचं, होम कोणाला म्हणायचं? आता यज्ञ हा जो आहे आणि होम जो आहे, होम म्हणजे अग्निहोत्र आहे, प्रत्येकाने आपल्या घरी केलंच पाहिजे, याला म्हणायचं होम. आणि यज्ञ म्हणजे सर्वजण मिळून हजारो माणसांनी एकत्र येऊन यज्ञ करणे, होम हवन करणे, याला म्हणायचं यज्ञ. आता हे सगळे जी भक्ती आहे ते ऋग्वेद, यजुर्वेद, साम, अथर्ववेद, नंतर भगवान शंकराचा यज्ञ हा यजुर्वेद, याच्यामधून भगवंताची भक्ती. ऋग्वेदामधून भगवान शंकराचा अभिषेक, नंतर यजुर्वेदामधून भगवान शंकराचं होम हवन, सामवेदामधून भगवान शंकराचं गायन आणि अथर्ववेदामधून भगवान शंकराची विद्या. हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपला प्राप्त होण्याकरता
आणि म्हणजे हे केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न होतो तसं होत नाही. कपाळा नुसतं राख लावून बसला नाही जमणार. त्याला आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे. त्याने निराहार पाहिजे, त्याने पहिले सांगितलं. सोमरस पिऊन राहायला पाहिजे हे सांगितलं. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या शंकराने, त्या आपण पाळल्या पाहिजेत. हे मुनीश्वरव, हजारो चांद्रायण तथा शेकडो प्रजापत्यावृत केले, मासपर्यंत केले, उपवास केले, अन्यानुष्ठान केले, अपेक्षा शिवभक्ती श्रेष्ठ आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे भक्ताचा महिमा. चांद्रायण म्हणजे एक उपासी पद्धत आहे. चंद्र उगवला का प्रतिपदाला एक घास घ्यायचा. पौर्णिमेपर्यंत दररोज एक घास वाढीव चालायचा. पौर्णिमेला 15 घास घ्यायचे, तेवढं खाऊन राहायचं. पुन्हा पौर्णिमा झाली परत 15 घास, मग 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1 अमावस्या दिवशी एक घास घ्या. त्याला म्हणजे चांद्रायण वृत्त. अशा दृष्टीने भक्ती केली जाते. आता प्रत्याहार वगैरे जे आहेत हे सुद्धा अशाच पद्धतीचे उपासना कठीण तपस्या आहे. ते आपण काही करीत नाही सर्वसाधारणपणे. साधू संत बी त्याच्यामध्ये फार पडत नाहीत. आणि याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती म्हणजे शंकराची भक्ती करायची. सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. शंकराची भक्ती काय करायची वा कोणी केली याचा पुरावा काय आपल्याकडं? याचा पुरावा एकच आहे. राम प्रभूने 65,000 वर्ष शिवलिंगाची पूजा, शंकराची पूजा केली. 11,011 वर्ष रामप्रभूने राज्य केलं. कृष्णाने 45,000 वर्ष शंकराची पूजा केली. आणि मग ज्यांना आपण देव मानतो, रामाला आपण परमेश्वर मानतो, त्यांनी सुद्धा शंकराची भक्ती केली. कृष्ण आपण परमेश्वर मानतो, त्यांनी सुद्धा भगवान शंकराची पूजा केली. रुक्मिणी म्हणली आपला देव अवतरिक चिरंजीव संतती झाली पाहिजे. मग कृष्ण म्हणाले ठीक आहे. मग कृष्ण भगवान कैलास पर्वतावर होम हवन करायचे. होम हवन करायचे, अभिषेक करायचे, होम हवन करायचे, भजन गायचे. असं म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद 4ही वेदांचा अभ्यास आणि तत्वज्ञान हे सगळं भगवान कृष्णाने कैलास पर्वतावर सुरू केलं. आणि दरवर्षी फक्त एकदाच फळ दैलोणी खायचं, पुन्हा वर्षभर काय नाही, अशी निराहार अवस्थाची परिस्थिती भगवान कृष्णाने सुरू केली. तेव्हा भगवान शंकर प्रगट झाले, म्हणाले हे नारायणा, तुला काय पाहिजे? तू स्वतः देव असून तुला काय गरज आहे? नाही म्हणे भगवान तुमच्याशिवाय ते जमत नाही. मग भगवान म्हणाले त्यात असतो, तुला संतती होणार आणि ते चिरंजीव राहणार. मग भगवान शंकर कृष्ण परत आले. मग त्यांना 16,160 श्रीपासून 1,80,000 संतती झाली. आणि तिने भगवान शंकराची पूजा केली. स्वटी सोमनाथ हे चंद्रवंशाचं दैवत, भगवान कृष्णाचं दैवत. कारण चंद्र यांनी या ठिकाणी तप करून शंकर प्रसन्न केले. हा इतिहास मोठा आहे, वेळ आपला आली पुढं बघू. तर सांगायचा मुद्दा असा आहे, रामाने कोणाची पूजा केली? भगवान शंकराची. रामलिंग प्रगट झाले. कृष्णाने कोणाची पूजा केली? भगवान शंकराची. बिल्वोदकेश्वर पण झाले. बिल्वोदकेश्वर या नावाचं शिवलिंग शंकराने म्हणजे शंकराचं श्रीकृष्णाने पूजा केली. मग विष्णुपद, ब्रह्मपद, शिवपद हे पाहण्याकरता तेच भगवान कृष्ण म्हणजे पांडुरंगाने आपल्या डोक्यावर शिवलिंग धारण केलं. म्हणजे विष्णुपद आणि शिवपद एकच आहे, असे हे अद्वैताचं सिद्धांत
पांडुरंगाने समाजापुढं मानला, पण त्याचा अर्थ अजून कोणाला कळलाच नाही. शंकरटोका शिवलिंगा कोणाच्या? पांडुरंगाच्या. अहो त्याने 12 वर्ष पूजा केली, म्हणून भगवान शंकराने त्याला ते वरदान दिलं की मी तुझ्याजवळ 24 तास आहे, तुम्ही एकच आहे, अद्वैत सिद्धांत. मग ते शिवलिंग ज्योतिर्लिंग कृष्णाला दिलं. मग त्या कृष्णाने ते ज्योतिर्लिंग आपल्या डोक्यावर धारण केलं आणि मग त्यांना 1,80,000 संत झाले. पुढे लिहिलं बा मग यांचा संवार झाला, असं झालं. तर त्या वेळामध्ये एक इतिहास असा आहे की द्वारकेमध्ये यदुवंशी, कृष्णवंशी, भगवान कृष्णवंशक, आंधकवंशी, भीमकवंशी आणि तुरकवंशी अशी 5 प्रकारचे यादव राहतो. तेव्हा अंधक आणि तुर्यवंशी जे होते ना, तुर्यवंशी यादव जे होते ते कालवणाच्या बाजूचे होते, अंधक हे कृष्णाच्या बाजूने असायचे. म्हणून यांच्यामध्ये लढाई झाली. त्याच्यामध्ये खूप यादव मारले गेले असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर भगवान कृष्णाने मग शंकराची आठवण केली, बा तुम्ही दिलं वरदान खरं कसं काय ठरलं, इथं काय झालं. मग भगवान शंकराने गरुडा सांगितलं अमृत घेऊन वरून शिंप. त्याने आणून अमृत शिंपलं, परत सगळे यादव जिवंत झाले. हा याचा महत्त्वाचा मुद्दा कुठल्याही ग्रंथात लिहिलेला नाही. का तर कृष्णाची अवतार काळाची बदनामी, रामाच्या अवतार काळाची बदनामी, असं काय वाकड्या तिकड्या लिहून ठेवलेलं आहे ते मला पटत नाही. खरा मुद्दा असा आहे, कारण का की कृष्ण हा देव असताना त्याचे मूलबाळ कशी काय मेले हा प्रश्न आहे ना. अहो मेलेच नाहीत, अमृत शिंपलं वरून जीवन झाले परत, हा इतिहास कुठे लिहिलाय? प्रत्यक्ष तिथं काय घडे कोणी पाहिलंच नाही. नुसतं ऐकव कथावरती हे सगळं लिखाण केलेलं आहे, त्यामुळं ते पुरामध्ये पूर्ण लिखाण नाही. तसं रामाच्या बाबतीत आहे. रामा सांगितलं बा रामाप्रभू सीता रावणाने चोरून नेली, त्या आदिवाया शक्ती रावण कसं काय नाही. वैद्य हरणन जटायू मरणम. वैद्य हे नावाची जी होते दिव्य शक्ती म्हणजे सीतेच्या शरीरात, ती बाहेर पडली, ती रावणाने नेली, ती रावण ते नाश केला आणि पुन्हा सीते स्वरूपात एकरूप झाली. असं बहुता महत्त्वाचा उद्देश त्यामध्ये आहे. पण त्याप्रमाणे आपण कधी त्याचं संशोधन केलेलं नाही किंवा आपल्या धर्मात ज्या काही चुका लिहून ठेवल्यात त्या खऱ्या खोट्याचा तपास नाही. अंधश्रद्धा ठेवून तुम्ही सगळे पंडित लोक वाचताय, त्या ग्रंथावर खरं काय तपासून पहा. नाही तपासता येत ना, भगवान परमात्माला भेटा प्रत्यक्ष आणि त्यांच्याकडून तो इतिहास समजून घ्या, मग लिहा. चला भगवान शंकरला भेटा, ते काय सांगतात बघा. वशिष्ठ महारामायण, रामप्रभू आणि वशिष्ठ संवाद, राम रावण रामायण 24,000 श्लोकांचं, महारामायण 12,000 श्लोकांचं आणि आनंद रामायण शंकर पार्वती संवादाचं 12,000 श्लोकांचं. 108 रामाने हे सगळा अभ्यास केला तुम्हाला राम कळण. तसा राम प्रभू कळणार नाही. गप्पा मारू नका, अभ्यास करा. प्रत्यक्ष रामप्रभू भेटा, प्रत्यक्ष शंकरला भेटा, ते देव गेले नाही, जिवंत आहेत. आणि मग तुम्ही तुमचा इतिहास लिहा, मग समजून घ्या. भाकड कथावर विश्वास ठेवू नका. भगवान शंकराशिवाय कोणालाही पर्याय नाही. पुढं बघू. हे मुनीश्वरो, भगवान शिवाच्या भक्तीपासून हीन प्राणी स्वर्गाधी प्राप्तीचे लिए अनेकविध कर्मजालात फसून गहन गिरिकोहरात मृत्युलोक में बार बार गिरते रहते हैं, किंतु भक्तिभावाने युक्त प्राणी मुक्त हो जाता है. आता या ठिकाणी गिरिकांतरी राहणारे साधू संत, तपस्या करणारे महंत,
पंडित शास्त्री हे सगळे भक्त करतात स्वतःला देव म्हणून घेण्यासाठी, अहम ब्रह्मास्मी. परंतु या ठिकाणी जरा वेगळी गोष्ट आहे. आय आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, ऋग्वेद प्रयम ब्रह्म, यजुर्वेदम ब्रह्म यजुर्वेद, तद यजुर्वेदहम ब्रह्मास्मी, सामवेद तत्त्वमसी, आत्मा ब्रह्मा थर्व, असा गुरुमार्गाचा उपदेश आहे. त्याप्रमाणे ग्रीकांत राहणारे जे लोक आहेत तिथे चिकटून बसलेले आहेत. परंतु जे अज्ञान प्राणी आहेत, ज्यांना काही समजतच नाही, पण शंकराचे चरण सोडित नाही, शंकर शिवलिंग सोडित नाहीत, त्यांना मुक्ती प्राप्त होते. बाकीच्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हॅलो, शंकर भगवान काय म्हणाले? शंकर भगवान म्हणाले की जे भक्त लोक आहेत, जे शंकराला शरण येतील, भगवान शंकराशिवाय दुसरं काही चिंतन करणार नाहीत, त्यांना मुक्ती मोक्ष ऐश्वर मूळ लोक प्राप्त होणार, ब्रह्मप्राप्ती होणार होते. परंतु जे लोक भगवान शंकराची पूजा करीतच नाहीत, इथं फार महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय. जगामध्ये जे लोक भगवान शंकराची पूजा करीतच नाहीत, त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. कारण भगवान शंकराशिवाय मुक्ती कोणी कोणाला देत नाही. एकदा भगवान शंकर दरबार भरला स्वर्ग कैलासमध्ये, इथले नाही, स्वर्गातला कैलास. मला म्हणलं तुम्ही याचा का? म्हणलं मला नाही येता येत, मी शेरी घेऊन कसं काय येणार, समज लावून बसा. मी डायरेक्ट तिथं पोहोचलो. कुठं? त्यांच्या कैलास पर्वतात. तिथं भगवान शंकर दरबार भरला. अपघाताने मेले, आत्महत्या केली, असे बरेच जीव तिथं आले होते. तर त्यांनी सांगितलं बा एकनिष्ठ भक्तांची रांग कोण इकडे इकडे, तुम्ही अपघाताने नाही मेला, चला मुक्तीला जा. दुसरे जे होते त्यांना सांगितलं बा तुम्ही अपघाताने जीव दिलाय, तुमचं शरीर पक्कं नाही, मग तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या घरच्या माणसांना मदत करा. दुसरा मुद्दा, तुम्ही जन्म घेऊन आमची भक्ती करा. तिसरा मुद्दा, तीर्थयात्रा घेऊन तीर्थयात्रा फिरून पुण्य कमवा. या तीन गोष्टी तुम्हाला जमत नसतील तर तुम्हाला पिशाच्या येवणी ठेवण्यात येईल. म्हणजे जे अपघाताने माणसं मरतात त्यांना भगवान शंकर गती देत नाही. नदीत बुडून मेले त्यांना गती नाही, इथं दिसतंय. गतीत मेले गती मिळाली म्हणे, असं होत नाही. गप्पा मारू नका, शास्त्री पंडित हो. लिंग पुराण वाचा मग बोला काय चाललंय भगवान शंकराचं. की जे बुडून मेले त्यांना गती नाही, ज्याने जीव दिला त्यांना गती नाही, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा, त्यांना पुन्हा जन्म घ्यायला सांगितले. पण जे साधे भक्त आहेत एकनिष्ठ शंकराचे, त्यांना मुक्ती मिळते. हे ब्राह्मणो, भगवान शिवाचे भक्तीने दर्शन मात्रापासून प्राणियांना स्वर्ग आदि लोक सहज सुलभ हो जात आहे. भगवान शंकराची भक्ती केल्याशिवाय स्वर्गाचं द्वार उघडत नाही, स्वर्गात जायला परवानगी मिळत नाही. भगवान शंकराचं दर्शन घेतलं तरच तुम्हाला देवलोक, गणपतीलोक, शिवलोक, ब्रह्मलोक प्राप्त होईल. ते जाता येत नाही, तर हे भगवान शंकराचं आज्ञा आहे. पुन्हा साक्षात शिवभक्तांचे विषयात काय काय पाहिजे, या वास्तवात कोई संदेह, याच्यामध्ये कुठलाही संदेश किंवा संशय नाही, हे सत्य आहे. हे लिंग पुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण सांगतं. भगवान शंकराच्या पूजेशिवाय एकता येत नाही. त्यामध्ये बरीच मोठी महत्वाचा मुद्दा आहे. तसंच अनेक महाराज झाले, हा महाराज तो महाराज तो महाराज, कोंबड्या म्हणून बुळबुळ बुळबुळ झाली, आणि जो उठला तो त्यांचे चमत्कार, यांचे नमस्कार, याची मूर्ती त्याची मूर्ती, याचं घर त्याचं घर, काय सांगायचे मजा चालली हिंदुस्थानामध्ये.
परंतु या ठिकाणी सांगितलंय की हजारो प्रकार देव जरी असले तर ते भगवान शंकरच असतात. शिवलिंगाची पूजा करतात. आणि मग हे जे महाराजांना तुम्ही देव म्हणताय, मग हे महाराजांना तुम्ही निर्णय अवतार म्हणताय, त्या महाराजांनी कुठली शंकराची पूजा केली का? नाही. मग हे महाराजांना तुमच्या पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतोय, त्यामुळे तुम्हाला पण जन्म घ्यावा लागतोय, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःच शिवलिंगाची रोज पूजा करतात, पार्थिव शिवलिंग बनवतात आणि त्यामुळं तुम्हाला मुक्ती मिळेल. निर्णया ठिकाणी पळायची गरज नाही. एकम सत जो परमात्मा आहे त्याची साधना करणे आवश्यक आहे. या ठिकाणी शिवलिंगाची भक्ती केल्याशिवाय तुम्हाला कुठल्या जाती धर्मातल्या व्यक्तींना मुक्ती मिळणार नाही. ओरडून उपयोग नाही. पाण्यात बुडाला स्वर्गात गेला असं कधी होत नाही. कारण त्याचं कारण आहे अमृत पेल्याशिवाय आणि पूर्णपणे अमर झाल्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. गवळण म्हणे गवळणीला चलत अमृत मंथन स्वर दत्ताला, अमृत पेऊ अमर हो जाओ परमधामाला. पंढरेचा राजा पांडुरंग, पंढरेचा राजा पांडुरंग, इथे झाला मोहने गवळण, झाला मोहने गवळण. देवांना देतो अमृत, राक्षसांना देतो मदिरा, ऐसा कार्यक्रम युगे युगे चालला. काशीश्वर दत्त म्हणे शिरूरामृत गवळणी. अमृत पेल्याशिवाय, अमर झाल्याशिवाय, शंकराची पूजा केल्याशिवाय स्वर्गात प्रवेश नाही. जो उठतोय तो मेला का झाला कैलास, जो उठला का झाला कैलासवास, झाला वैकुंठवास. अरे कोणी जात नाही, वरडायचं कशाला? अनुभवच नाही तुम्हाला, तुम्ही काय करताय? गांजा पेताय, दारू पेताय, याला काय मार्ग आहे का? भगवान शंकराची कृपा ज्याच्यावर होईल तोच मग तुला जाईन. इथं लिंग पुराण सांगितले, अर्थात श्री रामलिंग महापुराण सांगितले. आम्ही रामलिंग महापुराण का म्हणतो? शिरूर क्षेत्रामध्ये रामप्रभू वनवासात राहिलेला आहे आणि त्यांनी इथं रामलिंग हे शिवलिंग स्थापन केलेलं आहे, प्रगट केलेलं आहे. आणि त्यामुळं आमच्या संपूर्ण समाजाला आसपासच्या वातावरण पवित्र निर्माण झालेलं आहे, अमरपणा निर्माण झालेला आहे. आणि शिरूर क्षेत्राची जेवढी माणसं आहेत रामलिंगाला येणारे, रामलिंग पुजणारे, ते सगळे मुक्तीला गेले आहेत. पिशाचं कोणीच बनलं नाही, त्याला वैशिष्ट्य आहे. आमचं सांगून दाखवून द्या बा, अमुक घराचा माणूस पण तुमच्या अंगात आला असं कुठं दिसलंय का? नाही. मग बाकीचं बघा ना, हा मेला तो अंगात आला, तो मेला त्याच्या अंगात आला, त्याची बायको मिळेल त्याच्या अंगात आली, त्याचा आजा मेला त्याच्या अंगात आलं, त्याचं मढ तिथं बांधलं, असं कुठं आहे का? शिरूर क्षेत्रामध्ये रामलिंग भगवान आहे. या ठिकाणी सर्व भाविक मंडळी रामलिंगाची पूजा करतात. आणि रामलिंगाची पूजा केल्यानंतर इथं जेवढे भाविक आहेत रामलिंगाच्या मंदिरात जाणारे, त्यांना मुक्ती मिळालेली आहे, मिळत आहे, मिळणार आहे. त्यामुळं शिरूर क्षेत्रामधला कुठलाही माणूस पिशाच्या योनीत गेलेला नाही, झाला नाही. बा दाखवून द्यावा, त्या घराण्याचा माणूस मेला तो त्याच्या अंगात आला असं कुठं झालं नाही. तुमच्या गावात बघा, हा मेला त्याच्या गावात आला. कोकणात जाऊन बघ, हा पित्तर आला, ते पित्तर आला, तो आला, त्याच्या अंगात आला, याच्या अंगात आला. अहो सगळा गोंधळ झालेला आहे. पण शिरूर क्षेत्राची भक्त मंडळी आहे शंकराची, तिथं त्यांना प्रत्येकाला शिवलिंगाला पूजा केलेली आहेत. सर्व धर्माचे लोक इथं राहतात. पण कोणी इथं पिशाचं बनलं नाही, बनणार नाही, लक्षात ठेवा. इथं कलियुगाचं वार सुद्धा नाही. असं हे शिरूर महापवित्र तीर्थक्षेत्र आहे. भगवान रामप्रभू या ठिकाणी रामलिंग हे शिवलिंग स्थापन केलं, प्रगट केलं. गुरुदेव महात्म्य वाचा, तुम्हाला अजून माहिती मिळेल. सांगायचा मुद्दा असा आहे
की शंकराची भक्ती ही एकनिष्ठ केल्याशिवाय कोणा गती नाही. आता तुमची मंदिर आहेत प्रत्येक गावामध्ये, ज्या मंदिरात शेजारी शिवलिंग आहे त्या मंदिरातला देव जागा आहे. पण ज्या मंदिरात शेजारी शिवलिंगच नाही त्या मंदिरातला देव झोपलेला आहे किंवा पुन्हा पळून गेलेला आहे, कारण त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतोय. हा महत्वाचा मुद्दा इथे आपल्या लिंग पुराणामध्ये आहे. समजा तुम्ही आता एखादा महाराज आहे, तुमचा आजापण त्याची मूर्ती बसव आणि त्याला सांगा हा देव झाला बरं का, आता हा अवतार झाला पड्याच्या पाया, तुम्ही त्याचा पाया पाडणार. पण त्याचं शिवलिंग नाही, ते शिवलिंगाचं तिथं नसल्यामुळे हा तुमचा जो तुम्ही देवाला देव मानलाय तो देव तिथं राहत नाही, पळून गेलेला आहे. तो प्रत्येक मंदिरात, प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या डोक्यात आपला देव, आपल्या कुळदैवतासहित, सर्व देवदेवतासहित, दत्तावतारसहित तिथं महादेवाचे पिंड शिवलिंग असणे अत्यंत आवश्यक आहे. तसं जर नाही केलं तर त्या मंदिरामध्ये भूतांचा बाजार भरल्याशिवाय राहत नाही. ज्या मंदिरामध्ये शिवलिंगच नाही तिथं त्या मंदिरात भूत आहेत. ज्या मंदिराच्या कडेला शिवलिंग आहे, गणपती असो, भैरवनाथ असो, कोणी असो, तिथं मात्र पिशाच नाहीत. आणि तिथं सर्व 100% तो देव 100% जागृत आहे. त्यामुळे आपला फायदा होतो. भगवान शिवाय इतका मोठा योगी जगात कोणीच नाही. भगवान शंकर इतके पावर ताकद असणार कुठलं दैवत नाही. आणि भगवान शंकर हे पूर्ण ब्रह्म आहे, अर्धवट नाही. म्हणून या शिवलिंग पुराणाचा आपण सतत अभ्यास करा. ब्रह्मा विष्णू इंद्र त्याचप्रमाणे अन्य देवता शिवभक्तीद्वारा ही उत्तम पदको प्राप्त झालेले आहेत. इसी प्रकार मुनींना सुद्धा बळ तथा सौभाग्य शिवभक्तीने हे कारण आहे. आता मग आपण सांगितलं तोच मुद्दा पुढे जायचा सांगेल. आता या ठिकाणी सांगितले काय, ब्रह्मदेवाने शंकराची भक्ती केली, विष्णू शंकराची भक्ती केली, इंद्राने केली, तसेच 4 वेदा म्हणजे 33 कोटी त्यांनी शंकराची भक्ती केली आणि ते सगळे परमपदाला प्राप्त झाले आहेत. शंकराची भक्ती न केल्यानंतर परमपद प्राप्त होत नाही. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. तोच आपण आधी सांगितलं, तो आता इथं पुढे निघाला. मला जर परमपद प्राप्त करायचं असेल, तुम्ही रामाची भक्ती करताय, रामाच्या मंदिरात शिवलिंग आहे का? कृष्ण भक्ताचे कृष्ण मंदिरात शिवलिंग आहे का? नाही. ते कृष्ण नाही, रामही नाही. भूत बसली येऊन तिथं. तुमची मंदिरं तपासा मग बोला. परमपद तुमच्या देवांना नाही, कारण तुमच्या मंदिरामध्ये शिवलिंग नाही. रामाचं मंदिर बांधलं तिथं शिवलिंग पाहिजे, तेव्हा परमपद प्राप्त होईल. कृष्णाचं मंदिर बांधलं तिथं शिवलिंग पाहिजे, तेव्हा परमपद प्राप्त होईल. दत्ताचं मंदिर बांधलं तिथं शिवलिंग पाहिजे, तेव्हा परमपद प्राप्त होईल. तसं होणार नाही, कारण हे सगळे मग पिशाचे यवनीची तिथं डांगडिंग चालणार. हे म्हणजे लिंग पुराण, अर्थात श्री रामलिंग महापुराण त्याचा साक्ष पुरावा या ठिकाणी आहे. आता तुम्ही समजा मर्यादेचं देऊळ बांधलं आणि त्या शिवलिंगाचं नाही, तर तिथं तुम्हाला परमपद मिळणार नाही, खरी शक्ती मिळणार नाही, चुकीची उत्तरं मिळणार आहेत. निन्या देवींच्या आसपास शिवलिंगाची मंदिरं नाही, शिवलिंग नाहीत, त्यामुळं त्या देवी परमपदाला आलेल्या नाहीत. त्या कच्च्या आहेत, कच्च्या. ते देवदेवता कच्चे आहेत, कच्चे. इथे या लिंग पुराण सांगितलंय कच्चे, पक्के नाहीत. पक्का देव कोणचा? समजा दत्ताचं मंदिर तुम्ही बांधलं, तिथं शिवलिंग जर ठेवलं नाही तर तो देव दत्त कच्चा. आणि जर शिवलिंग ठेवलं तर तो दत्त महाराज पक्का. अशा दृष्टीने तुम्ही उपासना करा. शिवलिंग, प्रत्येक शिवलिंग पाहिजे, प्रत्येकाच्या देवाला शिवलिंग पाहिजे, प्रत्येकाने शंकराची पूजा केली पाहिजे.
आपले बाकीचे देव तिथं आणले पाहिजेत, तेव्हा हे देव उच्च कुठं येऊन त्यांना परमपद प्राप्त होऊन मग आपले सगळे जीवनात पण सुटतात, तसे अजिबात सुटणार नाहीत. हा महत्त्व मुद्दा येत आहे. कोणाला संतती होत नाही, कोणाला नोकरी मिळत नाही, कोणाला खायला मिळत नाही, कोणाची घरी वाटत नाही, कोणाची आणून सुधरत नाही. लाखो वर्षांची पिढा तुमच्या घरात घुसलेली आहे. तुमच्या ठिकाणी म्हणजे मारुतीचं मंदिर आहे, हा लय मस्त मंदिर आहे मारुती, पण त्याच्या शेजारी शिवलिंग नाही. म्हणजे हा मारुती कच्चा आहे, येतच नाही. कारण मारुतीला शंकराची भक्ती करणारा शिव अवतार आहे. मग त्या मारुतीराया शेजारी जर शिवलिंग असेल तर तो मारुतीराया परमपद प्राप्त करायला पक्का देव आहे. शिवलिंगामध्ये सांगितलं उत्तर, त्याचं स्पष्टीकरण आपण थोडं तुम्हाला सांगितलंय. ज्याला पटलंय त्याने करा आणि परमपद मिळवा, ज्याला पटलं नाही त्याने अधोगतीला जा. पुन्हा प्रश्न विचारू नका. पुढचा बघा. हे ऋषी लोक हो, प्राचीन काळात देवादि देव पिनाकी शंकराने उमाला लक्ष करून म्हणजे वाराणसीत तिच्या सद्मधुर प्रसंगाचे वर्णन केले आहे. ते आप लोकांना सांगतो. अविमुक्त क्षेत्र वाराणसीपुरीत जाऊन भगवान शंकराने सात विराजमान भगवती रुद्राणीने त्या भगवान रुद्रापासून हे पुसले या रुद्राला विचारले. त्याचं उत्तर थोडक्यात पुढे दिलेलं आहे, ते आपण थोडं पाहू. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. तुम्ही 4 वेळेस 18 पुराण पाठ केली आणि तुमच्याजवळ सगळे देव तुम्हाला प्रसन्न झाला, पण त्याचा शिवलिंग नसेल, त्याच्यावर तुम्ही पूजा करीत नसतील, हे जे सगळे देव आहेत कच्चे, त्यांना परमपद प्राप्त करून त्यांना कोण आहे? भगवान शिव. रामाला परमपद प्राप्त करून शिवाने दिले, कृष्णा परमपद प्राप्त शंकराने दिले. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. 33 कोटी रामाला परमपद प्राप्त करून शंकर भगवंताने दिले. आता पार्वतीने शंकराला काय विचारलंय ते आपण पाहू. आदिमाया शक्ती पार्वती म्हणाली, हे महादेव, तप विद्या योग आदि किस साधनाने आपल्या वश होतात, पूजित होतात, दर्शन होते, हे प्रभू मुझे सांगा. तप जप हे कसं काय? विद्या तर शुद्धी म्हणाले. त्या पार्वतीचा वचन ऐकून काल चंद्रमाला विलास रूपने धारण करणारे शिवने पूर्णिमाचे चंद्रमा के समान मुखवाली पार्वती को पाहून हसते ते कहा. या ठिकाणी त्यांचं वर्णन आहे. पूर्व में चिरकाल तक कैलाश पर्वत पर पार्वती सहित मी राहतो असून जेव्हा पाहून हिमालयाची पत्नी मेनाद्वारा आपला स्थान हो पाहायचा आहे. कारण काही वाणीला स्मरण कर. सदाशिव म्हणाले, हे देवी, हे विलासिनी, क्या तू स्थान हेतु अपनी माता के द्वारा सांगितले गेलेले वचनांचा भूल गेली काय? तब आता तूने परम रम्य काशीपुरी से पा लिया है. आता निश्चित होकर आता तू प्रश्न करने योग्य हो.
शंकर पार्वती हे काशीमध्ये येऊन राहिलेले आहेत. काशी याचा उलटा अर्थ शिका, ब्रह्मविद्या शिका, ज्ञान शिका. तुम्ही जर उद्या म्हणा काशी 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 तर तुम्ही सगळी पापं फिटणार. आणि काशी विश्वेश्वरानंद म्हणला तर अजून तुमची पापं फिटणार. पुढं स्वरस्पती म्हणलं तर तुम्हाला विद्या येणार. ह्या नावाचं रहस्य असं आहे. कारण आता भगवान शंकर पार्वतीला काही महत्वाचे नियम सांगतात. त्यातले आपण काही नियम आज पाहणार आहोत. प्रश्न करने वाले श्रेष्ठ है पार्वती, ज्या प्रकारे ब्रह्मात्मक सत्यत्व जाणण्यासाठी इस समयात तुने मला प्रश्न विचारला आहे, उसी प्रकार प्राचीन काळात पितामह ब्रह्माने भी मला प्रश्न विचारला होता. म्हणजे बघा आता याच्यामध्ये किती मोठा अंतर आहे. पार्वती अलीकडच्या काळात नाही, ब्रह्मदेव फार प्राचीन काळात, आणि त्या ब्रह्मदेवाने भगवान शंकरला प्रश्न विचारला होता. तोच प्रश्न पुन्हा आज पार्वतीने विचारला. याचा अर्थ सनातन धर्म जो आहे त्यातले जे प्रश्न उत्तर आहेत ते हजारो वर्षे जशी तशी प्रकट होतात. त्याचे उत्तर जशी तशी द्यावे लागतात, मिळतात. हे कल्याणी, श्वेतकल्पात श्वेतवर्ण सद्योजात नामवाला, रक्तकल्पात रक्तवर्ण वामदेव नामवाले, पितकल्पात पितवर्ण तत्पुरुष नामवाले, कृष्णकल्पात कृष्णवर्ण अघोर वाम नामवाले, तथा विश्वरूप कल्पात विश्वरूप ईशान नामवाले. मला ईश्वराला पाहून ब्रह्माजीने मला प्रश्न विचारला. आता कल्प किती आहेत बघा. किती श्वेतकल्प, नंतर 2 रक्तकल्प, नंतर पितकल्प, नंतर कृष्णकल्प म्हणजे किती आले 1 2 नंतर 3 4 4 5 म्हणजे हे 5 कल्प. 1 कल्प म्हणजे 864 कोटी वर्ष. त्याला 5 गुणा, 5 चौक 20, 5 सक 30, 32, 5 40 म्हणजे 4000 म्हणजे जवळजवळ 7.5 4,500 कोटी वर्ष. त्या कल्पात भगवान शंकराने अवतार घेतले, त्यांची नावं त्यांनी सांगितली. आणि त्या अवतारातून हा प्रश्न नंतर ब्रह्मदेवाने शंकराला विचारलेला आहे. म्हणजे 864 कोटी वर्ष कल्प, असे 5 कल्पामध्ये भगवान शंकराने अवतार घेतले. त्यांची नावं याच्यात दिलेली आहेत, ते आपण आता वाचली. 1 कल्प म्हणजे 864 कोटी वर्षे गुणले 5, 5 चौक 20, 5 सक 30, 32, 5 43 म्हणजे 4320 कोटी वर्ष भगवान शंकराने सतत अवतार घेऊन समाजाचं कल्याण केलं. किती 4320 कोटी वर्ष म्हणजे इतके वर्ष भगवान समाजाचं कल्याण करीत आलेलं म्हणजे देव नाही. अहो देव आहे सगळं आहे, फक्त तुमचं जे शरीर आहे ना ते कुठेतरी बाहेर चालले, तुमची बुद्धी झाली. आलं लक्षात, बुद्धी वाहत चाललेली आहे म्हणून असं त्यांनी सांगितलं. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम,
ओम शिव शिव श्याम श्याम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम श्याम. ब्रह्माजी म्हणाले, हे महादेव वामदेव, हे तत्पुरुष, हे अघोर, हे सत्यजात, हे महेश्वर, हे देवदेव महादेव, मी गायत्रीच्या उपासनाने आपले दर्शन करू शकलो. म्हणजे गायत्री मंत्र अत्यंत महत्वाचा आहे. तो आपण रोज म्हटल्याशिवाय भगवान दर्शन होतो. ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. किंवा ओम तत्पुरुषा ओम तत्पुरुष महादेवाय धीमहि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गायत्री छंद आणि षडजा स्वर याच्यात मंत्र म्हटल्याशिवाय देवा दर्शन होत नाही. तर महत्वा मुद्दा सांगितला आहे. हे महादेव, आपण कोणत्या प्रकारे व स्वतः हे दयानिधे आपले ध्यान का कुठे करायचे पाहिजे. आपण देवी पार्वतीचे द्वारा दृश्य तथा पूज्य आहेत. शंकर कृपा करून मला सांगा. भगवान शंकर पार्वती बोले. तब ब्रह्मजीने म्हटले की कमलोद्भव पितामह, मैं केवल श्रद्धा से वश में किया जा सकता. मग श्रद्धा प्रश्न होतो. आपण तथा विष्णूने समुद्रात ज्या लिंगाचे दर्शन केले होते उसमें सबला मेरा ध्यान करना चाहिए. आता याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हे शिवलिंग शंकराने कुठे दाखवलं. समुद्रात दाखवलं. समुद्रात हे शिवलिंग जे पहिले दाखवलं ना, दर्शन झालं ना, शंकर कोण बडा कोण छोटा. ब्रह्म गेला वर पाहायला, शंकर विष्णू गेला तळाला पाहायला. ते शिवलिंग कुठं प्रकट झालं. समुद्रात पाण्यावर. हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला. हे ब्राह्मण, क्षत्रिय तथा वैश्य पवित्र सजत आधी 5 मंत्राने माझे पंचमुख रूपी पूजा करणी चाहिए. आता बघा आपला 5 मुखी शिवलिंगाचं महत्व या लिंग महालिंग पुराणात आले. याच्यामध्ये पंचमुखी शिवलिंगाची पूजा करायला सांगितलेली आहे. एकमुखी शिवलिंगाची पूजा करायला सांगितली नाही. हे पंचमुखी कल्केश्वर आपल्या मंदिरात आहे. तर यांनी सांगितली 5 नावं घ्यायची. काय नाव आहे 5. सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर, विश्वरूप. ही 5 नावं या पंचमुखी शिवलिंगाची आहेत. आणि 5 नावं शिवलिंगाची असल्यात तीच नावं घ्यायची आणि मग ह्या पंचमुखी शिवाची पूजा करायची. हे पंचमुखी काल्पनिक नाही, याला पुरावा आहे. लिंग पुराणात पुरावा आहे आपल्या शिवलिंगाचा, कल्केश्वराचा. आणि पारंपरिक शिवलिंग आहे. गप्पा मारायचं काहीच कारण नाही, स्वयंभू आहे. म्हणून याच्यामध्ये सर्वात जास्त शक्ती 100% आहे. हे देवेशी पितामहाने श्रद्धा भावपूर्वक मला ईश्वराला आपले हृदय पाहिले. पुनम त्याने माझे कहा की म्हणले की आप माझी अचल भक्ती हो. तब मीने पूर्व कालात ब्रह्मदेवाला भक्तिभाव प्रदान करून दिला. हे श्रेष्ठ पर्वत की पुत्री पार्वती मात्र श्रद्धाचे भक्त मला वशात करू शकते. माझे दर्शन करणे शकतास.
आहे ते पंचमुखीचं आपल्याला लिहावं लागेल. दुजोने लिंगाला ही श्रद्धापूर्वक सदा मेरी पूजा करणी चाहिए. आता शंकराची पूजा काय ब्राह्मण करीत नाहीत, पण त्यांना हे पूजा केल्याशिवाय सद्गती नाही इथं सांगितलंय. यात काही संदेह नाही. श्रद्धा हे परम सूक्ष्म धर्म आहे. श्रद्धा हे ज्ञान, हवन, तप, स्वर्ग तथा मोक्ष आदी फल प्रदान करता आहे. आणि श्रद्धा से भक्त सदा माझ्या साक्षात दर्शन करू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा सांगितला आहे. त्याचं आपण दर्शन केलं पाहिजे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू महा, ओम स्वयंभू महाअमृत मंत्र कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महा पंचमहासागरेश्वरी महादुर्गा महादुर्गा शाकंभरी माता की जय. अत्रिशानुसाय माता की जय. सर्व साधु संतन की जय. धर्म की जय हो. हरिओम तत्सत. ओम शांति शांति शांति. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.